हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये ईव्हीएम सिम्युलेटरद्वारे शालेय जिमखाना निवडणूक मोबाईलद्वारे 364 विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क। लोकशाही मूल्यांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव। गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये सन 2026-27च्या शालेय जिमखाना विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक आधुनिक ईव्हीएम सिम्युलेटर ॲपच्या माध्यमातून मोबाईलवर घेण्यात आली। लोकशाही मूल्यांची जोपासना आणि विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशानं राबवण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात शाळेतील 364 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मतदानाचा हक्क बजावत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मतदान प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झाल्यानं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळाली। तसंच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली। निवडणुकीत जनरल सेक्रेटरीपदी सतेज भीमगोंडा पाटील, शालेय पोषण आहार मंत्रीपदी दीपांजली मायाप्पा धनगर, आरोग्य मंत्रीपदी यासिन राजू सय्यद, क्रीडा मंत्रीपदी सोहम युवराज मठपती, वाचनालय मंत्रीपदी सिद्धी धोंडीबा चौगले, सांस्कृतिक मंत्रीपदी संस्कृती अमित खवणेवाडी, सहल मंत्रीपदी अमृता अरुण मोरे, शालेय शिस्त मंत्रीपदी अश्विन अरुण मोरे, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीपदी अल्हान मलिक मकानदार आणि ऋग्वेद राजू रामाज आणि पर्यावरण आणि बाग मंत्रीपदी आलिया हुसेन पानारी तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून स्नेहल कल्लप्पा कांबळे यांची निवड झाली। या उपक्रमासाठी मुख्याध्यापक RS पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं। निवडणुकीचे नियोजन जिमखाना प्रमुख आणि क्रीडा शिक्षक SB पाटील यांनी केलं। निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।